नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वी विषय इतिहास यामधील पाठ क्रमांक 9 मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम हा पाठ अभ्यासत आहोत। यापूर्वी आपण सिद्धी विरुद्धची मोहीम याविषयी माहिती पाहिलेली आहे। आता संभाजी महाराजांची मुलकी कारभार जो होता तो अभ्यासूया। संभाजी महाराजांनी युद्धाच्या या धामधुमीत आपल्या मुलकी राज्यकारभाराकडे दुर्लक्ष केले नाही। त्यांनी शिवरायांच्या काळातील चोख न्याय व महसूल व्यवस्था तशीच पुढे चालू ठेवली। बघा, जेव्हा संभाजी महाराज छत्रपती झाले त्यावेळी त्यांनी सगळीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली। जो राज्यकारभार होता त्याच्याकडे देखील त्यांनी दुर्लक्ष केलेले नाही। जी शिवरायांच्या काळात न्यायव्यवस्था होती ती आणि महसूल व्यवस्था त्यांनी तशीच परंपरेने चालू ठेवली। स्वराज्याविरुद्ध बंडखोरी करणाऱ्यांना तसेच सामान्य प्रजेला त्रास देणाऱ्या वतनदारांना त्यांनी कठोर शासन केले। स्वतःच्या स्वराज्याविरुद्ध जे बंडखोरी करायचे त्यांना, तसेच सामान्य जनता जी होती गरीब दीन दुबळी अशा सामान्य जनतेला त्रास देणारे जे वतनदार होते त्या वतनदारांना ते काय करायचे, कठोर शासन करायचे, शिक्षा करायचे। महाराणी येसूबाईंना राज्यकारभाराचे अधिकार दिले, त्यांना स्वतःचा शिक्का करून दिला। शिवरायांचे प्रजाहिताचे धोरण त्यांनी आपल्या कारकिर्दीत पुढे चालवले। आपण बघितलेलंच आहे की शिवराय प्रजेवर अत्यंत प्रेम करत असायचे आणि प्रजाहितासाठी अनेक धोरणे आखली होती। त्यांच्यासाठी अनेक ठिकाणी सोयी उपलब्ध करून दिल्या होत्या। अशाच प्रकारे प्रजाहिताचं जे धोरण होतं ती कारकीर्द पुढे तशीच चालू राहिली। संभाजी महाराजांना संस्कृतसह अनेक भाषा अवगत होत्या। त्यांनी ग्रंथलेखनही केले आहे। राजनीतीवरील प्राचीन भारतीय ग्रंथाचे अवलोकन करून त्याचे सार बुधभूषण या ग्रंथात मांडले। संभाजी महाराज अनेक भाषा ते शिकलेले होते। संस्कृतसह अनेक भाषा त्यांनी प्राप्त केलेल्या होत्या, अवगत केलेलं होतं भाषेविषयी ज्ञान। तसंच त्यांचं काही ग्रंथलेखनही त्यांनी केलेलं होतं आणि राजनीतीवरील प्राचीन भारतीय ग्रंथाचं अवलोकन करून त्याचं सगळ्यांचं सार एकत्र करून बुधभूषण ग्रंथात त्यांनी मांडलेलं आहे। संभाजी महाराजांनी बुधभूषण या ग्रंथाची रचना संस्कृत भाषेत केली। त्यातील दुसऱ्या अध्यायात राजनीतीची चर्चा आलेली आहे। त्यात राजाची लक्षणे काय असावीत, प्रधान, राजपुत्र, त्यांचे शिक्षण व कार्य, राजाचे सल्लागार, गड आणि गडावरील साहित्य, लष्कर, लष्कराची राजाची कर्तव्ये, हेर व्यवस्था इत्यादी विषयी माहिती बुधभूषण या ग्रंथात त्यांनी संस्कृतमध्ये केलेली आहे। अशा प्रकारे संभाजी महाराजांची कारकीर्द अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी बजावलेली आहे। पुढे आपण संभाजी महाराजांचा मृत्यू पाहूया। औरंगजेब संभाजी महाराजांना नमवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करत होता। बघा, औरंगजेबाला संभाजी महाराजांनी जेरीस आणलं होतं आणि तो त्यांना नमवण्यासाठी काय करायचा, प्रत्येक परीनं प्रयत्न करत असायचा। त्याने मुर्करबर खान याची नेमणूक कोल्हापूर प्रांतावर केली। महाराज कोकणातील संगमेश्वर येथे असल्याची बातमी मुर्करबर खानास कळली। तेव्हा त्याने छापा घालून संभाजी महाराजांना पकडले। बादशहापुढे नेण्यात आल्यानंतर त्याच्यापुढे ते अतिशय बाणेदारपणे वागले। मग बादशहाच्या हुकुमाने 11 मार्च 1689 रोजी अत्यंत अमानुषपणे त्यांना ठार करण्यात आले। बघा, शेवटपर्यंत संभाजी महाराज औरंगजेबापुढे नमले नाहीत आणि 11 मार्च 1689 रोजी अत्यंत अमानुषपणे त्यांना ठार करण्यात आले। मराठ्यांचा हा छत्रपती स्वाभिमान न सोडता अत्यंत धीरोदात्तपणे मृत्यूला सामोरा गेला। त्यांच्या बलिदानापासून प्रेरणा घेऊन
मराठ्यांनी मुघलाविरुद्ध संघर्ष अधिकच तीव्र केला. तरीही मराठे खचले नाहीत. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर देखील त्यांनी मुघलाविरुद्धचा जो संघर्ष होता अधिकच तीव्र केलेला आपल्याला दिसून येतो. आणि संभाजी महाराजांनंतर छत्रपती राजाराम महाराज यांची छत्रपतीपदी नेमणूक करण्यात आली. राजाराम महाराज हे छत्रपती शिवराय महाराजांचे द्वितीय पुत्र होत. त्यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1670 रोजी रायगडावर झाला. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ते छत्रपती झाले. आता मराठ्यांचे राज्य जिंकून घेण्याचे आपले स्वप्न साकार होणार असे औरंगजेबाला वाटू लागले. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज छत्रपती झाले आणि आता औरंगजेबाला वाटलं आता आपलं जे स्वप्न होतं मराठ्यांचं राज्य जिंकण्याचं ते आता नक्कीच पूर्ण होणार असं त्याला वाटायला लागलं. म्हणून त्याने रायगडाला वेढा घालण्यासाठी जुल्फिकार खानला पाठवले. जुल्फिकार खान त्या ठिकाणी रायगडाला वेढा घालण्यासाठी औरंगजेबाने पाठवलेला आहे. त्यावेळी राजाराम महाराज व त्याच्या पत्नी महाराणी ताराबाई तसेच संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई व पुत्र शाहू हे रायगडावरच होते. त्यावेळी महाराणी ताराबाई, राजाराम महाराज, येसूबाई आणि शाहू महाराज हे देखील रायगडावर होते. या सर्वांनी एकाच ठिकाणी राहणे धोक्याचे होते. या प्रसंगी येसूबाईंनी या अभूतपूर्व संकटाला धैर्याने तोंड दिले. कोणत्याही परिस्थितीत मुघलांना शरण जायचे नाही असे ठरवून त्यांनी रायगडावर महत्त्वाचे राजनीतिक निर्णय घेतले. त्यानुसार राजाराम महाराजांनी रायगडाच्या वेढ्यातून बाहेर पडावे आणि आवश्यकता भासल्यास दूरवर जिंजीला जावे असे ठरले. बघा, त्यांनी एका ठिकाणी असल्यामुळं त्यांनी धोरण आखलं की आपण या ठिकाणी एकटे राहून चालणार नाही. आणि त्यांचं ठरलं की राजाराम महाराजांनी रायगडच्या वेढ्यातून बाहेर पडायचं आणि आवश्यकता भासल्यास येसूबाई यांनी आपल्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा असे धोरणही ठरवण्यात आले. येसूबाईंनी आपल्या मुलाला छत्रपती पदावर न बसवता राजाराम महाराजांना छत्रपती बनवण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय हे स्वराज्य प्रेमाचे आणि पराकोटीच्या स्वार्थत्यागाचे उदाहरण आहे. बघा, त्यांनी स्वतःच्या पुत्राला छत्रपती न बनवता राजाराम महाराजांना छत्रपती बनवण्याचा निर्णय घेतला. यातूनच आपल्याला स्वराज्यप्रेम त्या ठिकाणी दिसून येतं. बघा, त्यांनी स्वतःच्या व पुत्राच्या प्राणांची पर्वा न करता मराठ्यांच्या छत्रपतीत सुरक्षित ठेवले. अशा प्रकारे आपण छत्रपती राजाराम महाराज यांच्याविषयी माहिती पाहिलेली आहे. धन्यवाद.